काशी श्रीपादांचा निवास. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री शंकर भट्ट म्हणतात, आमचे दुपारचे जेवण आटोपताच श्री भास्कर पंडित सांगू लागले, बाळांनो, श्रीपादांची लीला अतर्क्य असते. त्यांनी काशी नगरीमध्ये अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिला आणि त्यांना हव्या असलेल्या योगशक्ती व सिद्धी प्रसाद रूपात दिल्या. श्रीपाद ऋषीवृंदांना म्हणाले, मी नरसिंह सरस्वती नावाने पुन्हा अवतरेल. श्री पिठिकापुरामध्ये अंतर्धान पाहून सरळ काशीत येण्याचे महत्त्वाचे कारण आहे की हे महापुण्य क्षेत्र आहे. इथे ऋषीवृंदांचा निवास आहे. मी इथे रोज गंगा स्नानासाठी योग मार्गाने येईल. नरसिंह सरस्वती अवतारात मी इथेच संन्यास दीक्षा घेईल. पुढच्या शतकात गृहस्थी जीवांना क्रियायोगाचा बोध करण्यासाठी श्यामाचरणाला इथे जन्म घेण्याचा आदेश देत आहे. हनुमंत येत्या युगात ब्रह्मा होणार आहे. त्याला श्यामाचरणाजवळ पाठवेल व ते हनुमंताला क्रियायोग दीक्षा देतील. हे त्रिवार सत्य आहे. हनुमंताला सीता, राम, भरत, शत्रुघ्न रूपात दर्शन देणे. श्रीपाद वल्लभ हे योगमार्गाने बद्रीवनात पोहोचले. ऋषीवंदही त्यांचेच अनुकरण करीत तेथे पोहोचला. तिथल्या नरनारायण गुहेत श्रीपादांनी अनेकांना क्रियायोग दीक्षा दिली. तिथून सर्वजण 12 कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ आले. ऋषीवृंदांनी गंगेत स्नान केले. 5000 वर्षापासून तपोदीक्षेत सर्वेश्वरानंद महायोग्याला श्रीपादांनी आशीर्वाद दिला. तेथून सर्वजण नेपाळला गेले. तिथल्या पर्वतावर रामनाम ध्यानात मग्न असलेल्या हनुमंताला श्रीपादांनी राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे दर्शन दिले. नंतर ते हनुमंताला म्हणाले, बेटा, अग्निबीज असलेल्या राम या नामाचा तू किती कोटी जप केलास त्याचा हिशोबच लागत नाही. अत्यंत स्वल्प काळात देखील तू राम या बीजमंत्राचा उच्चार करीत असतोस. तुझ्या नामजपाचा हिशोब लिहिताना चित्रगुप्त पण चकित होत आहे. महाशून्य महाअनंत काळात तुझा कोट्यानुकोटी राममंत्र जप सुरूच असतो. त्यामुळे तू कालातीत आहेस. तुझे वय किती असेल याचा हिशोब लिहिताना चित्रगुप्तालाही शक्य नाही. या कलियुगात तू एकदा अवतार घ्यावा. इंद्रिय प्रवृत्ती शांत करण्यास तू समर्थ असल्यामुळे तू साई नावाने विख्यात होशील. रामबीज महिमा. त्यावर हनुमंत म्हणाले, प्रभू, रामबीज म्हणजे अग्निबीजच. मला अग्निसिद्धी मिळाली हेही खरे आहे. मी अग्नियोजनामध्ये परिपूर्ण झालो हेही खरेच. देहबुद्धीने मी दास आहे. जीवबुद्धीने मी तुमचा अंश आहे. आत्मबुद्धीने तुम्ही व मी एकच आहोत. तेव्हा मी कुठल्या रूपाने अवतरावे हे मला सांगा. त्यावर मंदस्मित करीत श्रीपाद म्हणाले, तू शिवांश संभव असूनही रामभक्त झालास. छान. अरबी भाषेमध्ये अल म्हणजे शक्ती व अह म्हणजे शाक्त. त्यामुळे अल्लाह म्हणजे शक्तिधारी व तेच शिवशक्ती संयुक्त. हे संभाषण संपताच बाजूच्या झाडावरून मोठा नारळ पडला. तो श्रीपादांनी आपल्या हातात घेतला. त्या हाताकडे बघून ते म्हणाले, तुला रिकाम्या हाताने पाठवलेले बरे वाटत नाही. माझ्या हातातला हा प्रसाद तुला देतो. दुसरा नारळ मागू नकोस. तुला संमत असेल तर घे. इतके दिवस जानकी वल्लभ रूपात माझी आराधना केली. आता
जातीला मान्य व योग्य असलेल्या अल्लाह या नावाने स्मरण करीत शिवशक्तिरूप असलेल्या माझी आराधना कर. तेव्हा हनुमंत म्हणाले, प्रभू, त्रेतायुगात भारद्वाज मुनींनी सवितृकाटक चयन केले होते हे मला माहीत आहे. त्यावेळी दिलेल्या वचनानुसार तुम्ही भारद्वाज महर्षींच्या कुळात जन्मलात हेही माहीत आहे. कुठल्याही परिस्थितीत मी तुमच्यापासून वेगळा होऊ इच्छित नाही. तुमचेच गोत्र माझे झाले पाहिजे. श्रीपाद हनुमंत संवाद. त्यावर श्रीपाद म्हणाले, बेटा, तुझा देह भारद्वाज कुळात राहो. हनुमंत म्हणाले, अल्लाह मालिक म्हणजे अल्लाच यजमान. श्रीपादाने हनुमानाला मिठी मारली व म्हणाले, हनुमंता, देहबुद्धी सोड. तू माझा अंशच आहेस. प्रभू, मी तुमचा अंश आहे हे मला मान्य करतो, परंतु अंशावतार या भूमीवरचे त्यांचे काम संपले की मूलतत्वात लय पावतात. तेव्हा अंशावतारांना तेवढी ओळख नसते. त्यामुळे मी धारण करणारे अंशावतार मूलतत्वात निरंतर मिसळेल, तरी तुमची आणि मूलतत्वामधली शक्तिसंपदा मला मिळावी. श्रीपाद म्हणतात, बेटा हनुमंता, तू फार बुद्धिमान आहेस. जे शक्तिप्रभाव माझ्या रूपात आहेत ते सर्व तुझ्यात पण राहील. मी नरसिंह सरस्वती रूपात श्रीशैल येथील कर्दळी वनात गुप्तपणे 300 वर्ष योग समाधीत राहील. नंतर प्रज्ञापुरात अक्कलकोट येथे स्वामी समर्थ म्हणून विख्यात होईल. ते शरीर सोडण्याची वेळ आल्यास साई रूपाने तुझ्यात अवतरेल. मीच तुझ्या रूपाने अवतरलो हे स्पष्टपणे प्रकट करीत तू माझ्या समर्थ सद्गुरू अवतारानेच विख्यात होशील. श्रीपादांनी कालपुरुषाला त्यांच्यापाशी येण्याचा आदेश दिला. कालपुरुष हात बांधून श्रीपादांच्या समोर उभे राहिले. श्रीपाद त्याला म्हणाले, कालपुरुषा, हे हनुमंत तुझ्यापेक्षा मोठा झाला आहे. तो कालातीत झाला आहे. याला माझे सायुज्य देऊ इच्छितो. याला नाथ शब्द पण देत आहे. आतापासून ते साईनाथ म्हणून बोलावला जाईल. उद्या दत्त जयंती आहे म्हणून मी हे निर्णय करतो. तेव्हा हनुमंताचे चैतन्य त्यानुसार बदलून दत्तरूप करावे. सर्व ऋषीवृंद आश्चर्याने स्वामींकडे बघतच राहिले. इतक्यात हनुमंताच्या शरीराचे कण ना कण विघटित झाले. त्यातून अनुसया माता अवतरित झाल्या. त्या श्रीपादांना पाहून म्हणाल्या, बेटा कृष्ण कन्हैया, किती नटखट बाळ आहेस रे दत्ता. तुला जन्म देताना लौकिकरित्या प्रसव वेदना व्हायला हव्या होत्या. मातेच्या या आर्तवेदनेत ही एक वेगळेच माधुर्य लपलेले असते. पण तू कुठल्याही वेदना न देता जन्मलास. पण आता या मातेला प्रसव वेदनेचे माधुर्य अनुभवण्याचा संकल्प केला आहेस वाटते. तरी माझ्या पोटात खूप दुखत आहे. माझ्या समोरचा तू परत गर्भस्थ होऊन पुन्हा जन्म घेणार की काय रे? हे काय ही वैष्णवी माया? श्रीपाद म्हणाले, आई, पुत्राने आई वडिलांचा धर्मबद्ध इच्छा पूर्ण करावी. तुझ्या गर्भात हनुमान आहे. त्याला माझी सायुज्य स्थिती देत आहे. थोडक्यात माझ्या मायेने मीच तुझ्या गर्भातून जन्म घेत आहे. थोड्या वेळाने त्या मातेच्या वेदना वाढल्या. अनुसया मातेने गोड सुंदर 3 शरीर असलेल्या दत्तमूर्तींना जन्म दिला. थोड्या वेळातच ती मूर्ती अंतर्धान पावली व मातेच्या मांडीवर एक लहान बाळ दिसू लागले. त्या नवजात शिशूला साक्षात अनुसया मातेने स्तनपान दिले. हे दृश्य थोड्याच वेळात अदृश्य झाले. समोर हनुमंताचे रूप दिसले. राम सीता हनुमंताच्या समोर उभे होते. हनुमंत म्हणाले, प्रभू, मुलेंच्या धर्माचे चांगल्या गोष्टी व सनातन धर्मातील चांगल्या गोष्टींचा समन्वय करण्याचा प्रयत्न करीत आहे. मुलेंच्या गुरु पण असावा ना असे विचारतात. महेबुबा सुभानी नावाचा महाशक्ती माझ्यात लीन आहे. त्याला अलिशा या नावाने अवतरेल.
तो तुझा गुरु होऊन तुला योग्य रहस्यबोध देईल. क्रियायोगाचा श्यामाचरण नावाचे गुरु तुला बोध करतील. तुला अजून काही वरदान हवे असल्यास तू त्यांच्याकडून मागू शकतोस. तात्पर्य. श्रोतेहो, या कथेमध्ये श्रीपाद प्रभूंनी काशीतील ऋषी महंत यांना क्रियायोग दीक्षा दिली. तिथून सर्व नेपाळला गेले व एका पर्वतावर ध्यानमग्न असलेल्या हनुमंताला सीता, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नासह दर्शन दिले. अनुसयेच्या पोटी प्रथम दत्त अवतारधारी दत्त जन्मले. नंतर ते अदृश्य होऊन हनुमंत दिसले. श्री हनुमंताला प्रभूंनी या कथेत बीजमंत्र दिला व खूप उपदेश केला. सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा आवडली का? आवडल्यास माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही माझ्या कथा नेहमी आवडीने व एकाग्रतेने ऐकता. मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.